डोसा आणि बटाट्याची भाजी म्हणजे सर्वांचा आवडीचा नाश्ता. तर आज आपण बघणार आहोत एकदम वेगळी पद्धत, कमी वेळामध्ये होणारी डोसा बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तर ती 2 तासासाठी आपण भिजवण्यासाठी ठेवली होती. डाळ छान अशी भिजलेली आहे आणि रवा देखील खूप छान भिजला आहे, एकदम फुगला आहे असा. रवा आणि डाळ दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घेऊन आपल्याला ग्राइंड करायचे सुरुवातीला. मग त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मग छान अशी पेस्ट करायची आहे. एकदम छान अशी मस्त बारीक एकदम पेस्ट झाली पाहिजे. अशी हाताला आपण चेक करून घ्यायची, हाताला असे रवाळ नाही राहिली पाहिजे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. खूप जास्त पाणी ॲड नाही करायचे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. नंतर इथे मी 1.5 चमचा याच्यामध्ये मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा इनो घेतलेला आहे. तर तुम्ही बॅटरमध्ये जास्त पाणी घातलं तर तो डोसा असा तुम्हाला जसा बाहेर जसा भेटतो क्रिस्पी आणि हॉटेलमध्ये आपण जसा बघतो ना ब्राउनी डोसा, तर तसा नाही होणार. मग त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी बघा इथे एकदा छान. आणि ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आपण. ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून फिरवून असं थोडं पीठ फुगेपर्यंत छान असं मिक्स करायचं आहे त्याला. त्याच्यानंतर आपण ते बाजूला ठेवून द्यायचे पीठ. आणि नंतर आपण तवा गरम करायला ठेवायचे. कुठलाही तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की निर्लेपच पाहिजे किंवा ॲल्युमिनियमचा असेल तरी चालतो, त्याच्यावरही होतो छान डोसा. तेल इथं खूप जास्त प्रमाणात लावायचं नाही आहे, तेल थोडं कमी प्रमाणात लावा. कारण मग ते डोसा आपण जे बॅटर टाकतो आणि फिरवतो तो तेलामुळं ते खाली फिरलं जात नाही. त्यामुळं एकदम खूप किंचितचं तेल घेऊनच ते स्प्रेड करायचे ब्रशनी. आणि इथे बघू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल. आणि सहज हाताने एकदम असं फिरवून घ्यायचं आहे. ते पातळ नाही करायचं आहे, गरजच नाही पडत त्याची काही पातळ वगैरे करण्याची. डोसा अतिशय छान असा फिरतो एकदम बॅटर त्याच्यावरती टाकलं की. पळीनेच मी टाकते आणि त्याने जसं छान फिरवून घेते ते. आणि डोसा मनानेच सुटायला सुरुवात होते. म्हणजे तुमचं पीठ जर एकदम छान झालं, 2 तास जेव्हा तुम्ही रवा आणि डाळ भिजवता तेव्हा ते छानच होतं. जास्त वेळ नंतर ते फर्मंट करायची काहीच गरज नसते. मी क्विक लगेच बनवून घेतलं. 1-10 मिनटं हे गरम होईपर्यंत थोडंसं इकडं तिकडं काही करेपर्यंतच ते मी ठेवलं होतं इनो मिक्स केल्यानंतर. बघू शकताय तुम्ही बॅटर डोस्याची त्या म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी आणि किती छान असा डोसा तयार होतो आहे त्या बॅटरने. मनाने डोसा सुटायला लागतो. आपण रेडीमेड जे पीठ आणतो ना आपण, जसं ते असतं ना सेम. आणि घरातही आपण जे बनवतो ना तांदूळ डाळ भिजवलेलं, आणि फरकच कळत नव्हता खाताना सुद्धा की आपण म्हणजे रव्याचा खातोय का कशाचा. असं नाही की रव्याचं आहे म्हणजे टेस्ट वेगळी असेल, बिलकुल नाही. खूप छान टेस्ट होती, एकदम अप्रतिम. तुम्ही बघू शकता एकदम अलगद सुटतो आहे असा ते तव्यापासून. आणि डोसाही बघू शकता एकदम ब्राउनी मस्त असा झाला होता. खायला देखील खूप क्रिस्पी क्रंची होता. डोसा तर तयार आहे आपला. आपण बटाट्याची भाजी बनवायची कशी ते पाहूया तिथे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, 2 मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. कढई आपण गरम करायला ठेवायची आपल्या भाज्या चॉप करून झाल्यानंतर. स्टीलची कढई पटकन गरम होते. आणि ही जी कढई आहे स्टीलची नवीन घेतलेली, त्याच्यामध्ये म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यापेक्षा स्टीलचं वापरलेलं कधीही चांगलं. स्टीलच्या भांड्यामध्ये कसं एक वेगळीच टेस्ट लागते. ॲल्युमिनियमचं भांडी वापरू नये असं म्हणतात, त्यामुळे मी ही स्टीलची कढई घेतली. आणि फर्स्ट टाईम मी हीच भाजी या कढईमध्ये बनवत होते, बटाट्याची भाजी. तर भाजी खूप छान होते आणि असं खाली लागत वगैरे नाही. स्टीलमध्ये पण छान होते भाजी. याच्यामध्ये आपण तेल ॲड केलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे. जिरं आणि मोहरं छान तडतडू द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिरची खूप बारीक पण नाही चॉप करायची. आणि तुम्हाला म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये इथे घ्यायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता. माझी मुलं छोटी आहेत, ती खातात, तर मी जास्त स्पायसी नाही बनवत, मीडियम बनवते. तर तुम्ही इथं आणखी देखील ॲड करू शकता, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणू शकते मी. मिरच्या ह्या छान अशा तेलात थोड्या परतायच्या आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा. मिरच्या देखील खूप नाही भाजायच्या. त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं धुवून टाकलेत 5-7 आणि ह्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा घातला आहे. छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते. आणि कांदा इथे मी चौकोनी नाही चिरलेला,
एका कांद्याचे 2 भाग करून त्याचे मधून 2 भाग करून मग चॉप केला आहे तो. बघू शकता तुम्हाला दिसतच असेल कसा प्रकारे आहे तो कांदा. छान असं हलवून घ्यायचं आहे. मग वरून मीठ आणि हळद आपण नंतर ॲड करणार आहोत थोडा कांदा भाजत आल्यानंतर. आणि मी बटाटे कधीच चिरून नाही घेत. मी बटाटे हाताने स्मॅश करते, कारण कुस्करलेल्या बटाट्याला जी चव येते ना, म्हणजे आपण हाताने खूप नाही कुस्करायचं. इथे म्हणजे फोडी दिसतीलच तुम्हाला. चिरलेल्या बटाट्याने जी टेस्ट नाही येत भाजीला ती हाताने स्मॅश केलेल्या बटाट्याला येते. माझा स्वतःचा पर्सनली तो अनुभव आहे. बघू शकता मी चिरत नाही बटाटा, मी हातानेच त्याला हे करते नेहमी. आणि खूप छान होतो. बटाटा शिजवतानाची एक हे पाहिजे तुमची, तर ते छान होतं. खूप जास्त नाही शिजवायचा, खूप कमी कच्चाही नाही ठेवायचा, मीडियम बटाटा शिजवायचा, जेणेकरून त्या बटाट्याला मीठ एकदम छान लागतं. चिरलेल्या बटाट्याला मीठ सगळीकडे नाही लागत, म्हणजे वरून लागतं पण आतून जेव्हा आपण ते बाईट घेतो त्यावेळी ते मीठ नाही लागत त्याला. त्यामुळं नेहमी बटाट्याला अशाच प्रकारे तुम्ही हाताने स्मॅश करा. बघू शकता तुम्ही फोडी दिसत आहेत. चिरल्यानंतर काय म्हणजे चिरतो ना आपण त्याला मीठ नाही लागत. आणि मग वरून थोडं मीठ असं मस्त घालायचं चवीनुसार. मी मीठ ॲड नव्हतं केलं ह्याच्यामध्ये. बटाटा घातल्यानंतर वरून मीठ ॲड करून छान परतून घ्यायचं. ते बटाट्याला खूप छान मीठ लागतं व्यवस्थित एकदम. आतून पण ते छान लागतं एकदम मीठ आतपर्यंत. काही छोट्या गोष्टी असतात आपण स्किप करतो किंवा एवढं काय त्यात असं म्हणजे म्हणून हे करतो की टाकल्यानंतर लागते वगैरे. तसं नसतं. काही गोष्टी आपण म्हणजे बघितल्या किंवा आपण ट्राय करून बघायच्या अगोदर कळतंच आपल्याला. टेस्टमध्ये फरक जाणवतोच लगेच. आणि मीठ कसं होतं, जास्त झालं तरी भाजी चांगली लागत नाही, कमी झालं तरी लागते. त्यामुळं मिठाचं प्रमाण नेहमी परफेक्ट ठेवावं. बघू शकता तुम्ही भाजी दिसायला पण एवढी मस्त दिसते, तेवढी त्याच्याहून कितीतरी जास्त खायला खरंच खूप छान झालेली. अतिशय छान झाली होती भाजी. फक्त थोडं हलवत राहायला लागते. बघू शकता भाजी एकदम सुंदर आहे. आणि ही आपली डोसा आणि बटाट्याची भाजी खायला तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब.